पाहूया 3 विशेष लक्षवेधी बातम्या ज्यावर आहे झी 24 तासची नजर। पहिली बातमी दिल्लीमधून। विरोधक ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहेत। दिल्लीत शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीत ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि या बैठकीला महत्त्वाचे नेते उपस्थित होते। अरविंद केजरीवाल, अभिषेक मनु सिंघवी यांनीही उपस्थिती लावली। शुक्रवारी याबाबत विरोधक सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत। दुसरी लक्षवेधी बातमी ठरतीये ती मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतची। अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त नव्या सरकारला सापडेनासा झालाय। मंत्रिमंडळामध्ये कोणाला स्थान द्यायचं याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना टेन्शन आल्याची चर्चा होतीये। मंत्रिपदासाठी तिन्ही पक्षातल्या नेत्यांची चढाओढ सुरू असल्याची माहिती कळतीये। त्यामुळे याबाबत आज काही होतंय का हे बघावं लागणार आहे। तिसरी महत्त्वाची बातमी जी लक्ष वेधून घेतेय ती म्हणजे उत्तर महाराष्ट्रातली थंडी। उत्तर महाराष्ट्र आता गारठून गेलाय। धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक इथला पारा 8 अंशांच्या खाली गेलाय। तर धुळे, नंदुरबारमध्ये शीतलहरीचा प्रकोप पाहायला मिळतोय। सातपुडा पर्वत रांगांमध्ये सध्या दवबिंदू गोठल्याचं चित्र दिसतंय। गवतावर बर्फाची अक्षरशः चादर पांघरल्याचं चित्र दिसतंय। धुळ्यामध्ये रात्रीचं तापमान 5.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलंय।